हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पालक आणि आलूचे पराठे, टमटमीत फुगणारे आणि न फाटणारे. ह्याच्यासाठी मी आलू घेतलेला आहे, तो आपण कापून घेऊया. तुम्हाला अख्खे टाकायचे असतील तरी पण तुम्ही तसं पण शिजवून घेऊ शकता. आलू असे कापून घेतल्यानंतर मी ते कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. 1 ते 1.5 शिट्टीपर्यंत मी आलू शिजवते. खूप छान शिजतात, जास्त पण शिजत आहेत. आणि त्यानंतर मग मी एक कांदा पण घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक कापायचा आहे. आणि मी मिरच्या पण घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. मिरच्याही भाजून घेणार आहे मी. इथे मी पालक पण चिरून घेणार आहे. पहिले मी डेंटेला ते चांगले बारीक करणार, त्यानंतर पूर्ण पालक बारीक करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. कोथिंबीर पण टाकलेली आहे. इकडे बघू शकता आपल्या मिरच्या पण चांगल्या भाजलेल्या आहेत. मिरच्या कायम चांगल्या भाजायच्या, नाहीतर मग थोडंसं असं वास मारतो मिरच्याचा. मग ती मी आपण जी पालकची प्युरी केली होती ना ती पण घेतली. तिकडे मी आटा मळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे मी पूर्ण बटाटे सगळे साल काढून घेतलेले आहेत. ते मी खिसणीने खिसत आहेत. बटाटे काय मी खिसणीने खिसा, कारण काय होतं की आपण हाताने मॅश करतो ना, ते काही थोडं मोठं राहतं त्याचे. मग त्याने काय होतं की आपले पराठे फाटतात, कुठेतरी मोठं राहतं मग तिथं फाटतं. त्यामुळं आलू कायम आपण ग्रेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी मिरच्या पण ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी थोडंसंच तेल टाकले, जास्त तेल नाही टाकायचं, त्याला गरज पण नाही लागत एवढी तेलाची. त्याच्यानंतर आपण जिरं, मोहरी, काय कढीपत्ता वगैरे, काय कांदा वगैरे टाकून घेऊया. कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये मिरची आणि थोडंसं मध्ये तेल करून मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. ह्याला थोडीशी हळद पण जास्त लागते. आणि हळद टाकल्यानंतर पण आपण 1 ते 2 मिनिट चांगला आपण परतून घेणार आहोत याला. त्यानंतर मी थोडीशी आता पण कोथिंबीर टाकली आणि परत पण एकदा कोथिंबीर टाकणं. हे चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये मी आपण जो मॅश केला होता आलू, तो आलू पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. मी थोडा थोडा करून टाकते आहे, कारण की भरपूर आलू आहे आमच्यात. आम्ही 3-4 जण आहोत ना खायला, त्यामुळे आम्हाला थोडं जास्त लागतं. आणि त्यानंतर पण त्याला 1 ते 2 मिनिट परतलं की अगदी छान पिवळसर रंग येतो. त्यानंतर मी एक पेढा पण बनवून घेतलेला आहे. आटा आपण त्याच्यात नमक टाकून मळलेला आहे. तो पेढा बनवला की पहिल्यांदा पिठात घोळसायचा आणि आपण पुरणात कसं सारण भरतो ना, सेम अगदी तशा पद्धतीनं सारण भरून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर सारण व्यवस्थित भरता येत नसेल तरी पण तुम्ही मला नक्की सांगा, मी त्यासाठी एक दुसरा व्हिडिओ पण काढेन. त्यानंतर आपण व्यवस्थित सारण भरल्यानंतर तो पेढा एकदा पिठात व्यवस्थित पीठ लावून आपण तो लाटणार आहोत. अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. आणि तुम्ही बघू शकता कुठेही फाटलं नाही आहे, कुठेही काहीही झालेलं नाही. एकदम छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. जास्त पातळ पण नाहीत करायचे, छोटे थोडं असं जाडच ठेवायचं, जास्त पातळ नसतात पराठे. तुम्ही बघू शकता कुठेही फाटलेला नाही आहे पराठा. त्यानंतर आपल्याला याला बारीक गॅसवर भाजायचं आहे. तुम्ही तेल लावा, घी लावा, तुम्हाला जे आवडतं ते लावा. आणि टुमटुमीत असे फुगणारे आपले पराठे